गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आजच्या या मनुष्याच्या या जीवनक्रमामध्ये या संसारामध्ये एवढी दुःख आलेली आहेत ना की दुःखापासून त्याला वेगळं होता येत नाही। पण ही आली का, त्याचं एक मात्र कारण आहे ना, ते समर्थांनी सांगितलेलं आहे। माणसाचा राग आहे ना, तो आपल्या शत्रूचा विजय होऊन जातो। म्हणून मनुष्याने रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। जेव्हा माणसाचा राग त्याच्या ताब्यामध्ये येईल ना, तेव्हा तो आपल्या जीवनात सुद्धा समाधानी होईल, आपल्या जीवनात सुख निर्माण करेल। म्हणजेच आपल्या रागावर कंट्रोल करायचा असेल तर समर्थ मार्ग तुम्ही अवलंबला ना, तर नक्कीच तुमचा विजय होईल। पण मनुष्य मात्र भक्ती मार्गाकडे कधीच लक्ष देत नाही। कारण का? कारण त्याला ते चांगलं वाटत नाही। म्हणून ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नसते, ती वेळोवेळी बदलत राहते, त्याचं प्रमाण माणसाचे हे नशीब आहेत ना, हे सुद्धा वेळोवेळी बदलत राहतात। त्यामुळं वेळ खराब असेल तर चिंता करू नका, चांगली वेळ येण्याची वाट बघा। पण ही चांगली वेळ येईल कधी? जेव्हा आपण काही कामच केलं नाही तर आपल्याला घरी बसून पैसे मिळतील का? अजिबात मिळणार नाही ना। तसंच या भक्तिमार्गाचं आहे, तसंच या समाधानाचं आहे। आपण जर भक्तीच केली नाही, आपल्या मनानं कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, तर आपल्याला समाधान मिळेल का? कधी आपण चांगले कर्मच केले नाही तर आपल्याला समाधान मिळेल का? कधीच मिळणार नाही। म्हणून आपण घासातला घास त्यांना काढून देतो ना, ते बेईमान होतात आणि लोक म्हणतात मिळून मिसळून खाल्ल्यानं प्रेम वाढतं। हे तेवढंच खरं आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्याला मिळून मिसळून आहे ना, ते नक्कीच राहायचं आहे। पण आपला भक्तिमार्ग एवढा श्रेष्ठ असावा ना, आपल्या संगतीमध्ये आलेला दुर्गुण विचारांचा मनुष्यसुद्धा तो सुद्धा सगुण रूपाला निर्माण व्हावा। म्हणजे काय? एखादा मनुष्य असेल, अवगुणांनी भरलेला असेल, कधी कधी मनुष्याचं होतं काय? बघा, एखादा व्यक्ती बघा दारू प्यायला लागतो, सिगारेट ओढायला लागतो, म्हणजे वेगवेगळ्या व्यसनाधीन होतो तो। मग आपण म्हणतो की या मनुष्याच्या तो मागे लागला आणि त्याच्या संगतीमुळे तो व्यसनाधीन झाला। पण आपला भक्तिमार्ग एवढा श्रेष्ठ आहे ना, जर व्यसनाधीन माणूस जर आपल्या संगतीमध्ये आला ना, तर तो भक्तिमार्गामध्ये रमून जाईल, तो सर्व वाईट धंदे सोडून देईल। एवढा श्रेष्ठ भक्तिमार्ग तुम्ही कुठे पाहिला आहे का? म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर दुःख असेल ना, तर थोडं वेळ लागेल। तुमची उपासना तशीच चालू ठेवा, श्रवण तसंच चालू ठेवा। मध्ये मध्ये काही उपाय सांगितले जातात ना, त्या उपायांवर लक्ष केंद्रित करा। कारण वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर आपण काही जर उपाय केले ना, तर नक्कीच त्याचं समाधानसुद्धा मिळत असतं। म्हणून भगवंत आहे ना, तो प्रत्येक क्षणाला या भक्ताची परीक्षा घेत असतो। पण हा भक्त आहे ना, तो अहंकारामध्ये बुडून जातो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे म्हणा, तू संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस। या संकटांच्या बहाण्यानं कदाचित सद्गुरू तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील,
म्हणूनच सद्गुरूंवर असलेला विश्वास आहे ना, तो तू अतूट ठेवायला हवा. हा विश्वास अबाध्य ठेवायला हवा. संकटांचा सामना करत राहा. मग सद्गुरू आहेत ना, या सद्गुरू परीक्षेमध्ये पास हो. मग तुझ्या जीवनामध्ये सर्व काही तुला मिळून जाईल. पण मनुष्य असा करतो का? थोडं जरी संकट आलं ना, लगेच आशा सोडून देतो. पण हा मनुष्य कोण असतो बरं? तो भक्ती मार्गामध्ये नसतो, भगवंताच्या नामस्मरणामध्ये नसतो. म्हणून तुम्हाला काही स्वतःला कळत नसतं. पण इतकं तुमच्या मनात काय आहे ना, ते सद्गुरूंना कळतं. नामस्मरण करताना तुम्ही सद्गुरूंना पाहत नसाल, पण सद्गुरू आहेत ना, तुम्हाला नक्कीच पाहत असतो. म्हणून कारण तुमच्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे ते करत असतात. पण आपल्याला ते कळतं का? कधीच कळत नाही. म्हणून हे मना, कितीही संकटे आले ना, तरी तू खचू नकोस. फक्त विश्वास ठेव. कारण चमत्कार आहे ना, अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची ही शक्ती आहे ना, ती आपल्या पाठीशी आहे. आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. अशक्य असं काहीच नाही. म्हणून या जगामध्ये किती भक्ती होत असेल, किती भगवंताचं नामस्मरण होत असेल, किती वादविवाद होतात, किती दुःखाचे सावट निर्माण होतं, हे सर्व काही तुला दिसत असेल ना. पण तू जोपर्यंत मनाने भक्ती करत नाही, जोपर्यंत हे भगवंताचं नामस्मरण तुझ्या मनाने घेत नाहीत ना, तोपर्यंत तुला समाधानसुद्धा मिळणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये भरपूर अशा गोष्टी येतील, भरपूर अशी वेळ येईल. कारण का? कारण आपण जसा विचार करतो ना, तसंच आपलं जीवन घडत असतं. म्हणजे तुझ्या जीवनामध्ये संकट आली, मग तू त्या संकटांना घाबरून जाऊन तू दुःख निर्माण करणार आहेस का? अजिबात नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये कितीही संकट येऊ, कारण हे विश्व चालवणारा माझा भगवंत आहे. आणि जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण कधीच विसरू नकोस. कारण का? कारण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. काही आपल्या मनासारख्या होतात, तर काही आपल्या मनाविरुद्धसुद्धा होतात. पण आपण जसा विचार करतो ना, त्याच विचारांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. जसे आपण विचार करतो तसेच आपलं जीवनसुद्धा घडत असतं. म्हणजेच या विचारांचं महत्त्व आहे ना, इतके जास्त आहे, ते आपल्याला आनंदी, निराश, यशस्वी किंवा असफल देखील बनवू शकतात. म्हणजेच आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की मनुष्य जसा विचार करतो ना, त्याच प्रकारे घडत असतो. म्हणजेच मनुष्याचं हे मन आहे, जर भक्तिमार्गामध्ये असेल, उपासनेमध्ये असेल, ईश्वर सेवेमध्ये असेल, तर त्याच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळत असते. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जयाचे संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे, तये संगतीची जणी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. म्हणजे काय? म्हणजे ज्याच्या संगतीनं या समाधानाचा नाश होतो ना, अहंकार अचानकपणे निर्माण होऊन वाढायला लागतो, त्याच्या कुसंगतीची गोडी ती काय कामाची बरं? म्हणजेच काय? म्हणजे ज्याच्या संगतीनं बुद्धीचं प्रभू श्रीरामाचा विसर पडायला लागतो, अशा संगतीपासून तू दूर राहायला हवा. पण मनुष्य मात्र जिथे पैसा मिळतो ना, ती संगती वाईट जरी असेल तरी तिचा तो स्वीकार करत असतो. पण त्याला हे कळत नाही की सर्व काही सुख देणारा आपल्यावर बसलेला आहे. त्याच्या जर मनात आलं ना, तू कितीही काम करूनसुद्धा
कितीही मेहनत करून सुद्धा तुला काहीच मिळणार नाही. बघा, कधी कधी काहींचं आयुष्य एवढं खडतडं असतं ना की भरपूर त्यांच्या घरामध्ये पैसासुद्धा येतो, पण पैसा कधी टिकतो का? कधीच टिकत नाही. कारण भगवंताचं नामस्मरण नसतं, भगवंताची सेवा नसते, भगवंताचं पूर्ण त्यांच्यावर प्रकाश पडत नाही. कारण का? कारण जिथे भगवंताचं संकीर्तन होतं ना, जिथे हरिपाठ होतो, जिथे मनाचे श्लोक गायले जातात, जिथे पारायण होतं ना, तिथे हरिभजनाचा संग निर्माण होतो. आणि जिथे वातावरण एकदम आनंदमय आणि समाधानाचं निर्माण होतं. मग जर तुम्ही भक्ती करत नसाल, भगवंताचं नामस्मरण करत नसाल, मग तुम्हाला पैसा असून सुद्धा सुख मिळेल का? कधीच मिळणार नाही. कारण का? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये हा स्वार्थ आहे ना, हा स्वार्थ, अहंकार, लोभ कधीच जायला बघत नाही. तो नुसता पैसा असेल तिथे धावायची सुरुवात करतो. म्हणून आपण पाहत होतो की हे नकारात्मक विचार आहेत ना, यांच्यावर विजय मिळवणं, प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नकारात्मक विचार येतातच ना, पण त्यावर नियंत्रण मिळवणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणून नकारात्मक विचारांच्या जागी जर सकारात्मक विचार आणण्यासाठी आपण सकारात्मक गोष्टी करू शकतो. म्हणजेच आपली जर संगती व्यवस्थित असेल तर सर्व काही व्यवस्थित होतं. म्हणून आपल्या अगोदर संगती तपासायला हवी. जसे की आपले यशस्वी अनुभव, आपले चांगले क्षण, आपले प्रेरणादायी घटनांना मनात आणणं. म्हणजे कधी कोणी अपमान केला असेल, कधी कोणी टाकून बोलला असेल, कोणी कधी अपयश आलं असेल, अशा वेळी आयुष्यातील सुंदर क्षण आठवा. तुमच्या जीवनामध्ये असे काही गोष्टी घडल्या असतील ना, तुमच्या जीवनातलं पहिलं प्रेम आठवा, तुमच्या जीवनातलं पहिलं वात्सल्य आठवा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सर्वात सुख निर्माण करणारी गोष्ट असेल ना, ती लगेच आठवायला सुरुवात करा. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनात भरपूर दुःख येत असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना आठवा. पण त्या घटना कोणत्या आठवायच्या? की ज्या घटनेनं तुमचं मन सुंदर होईल, ज्या घटनेनं तुमचं मन पवित्र होईल, तुमच्या मनाला सुख वाटू लागेल. पण त्याउलट जर आपण दुःखाचे क्षण आठवले तर अजून आपल्या जीवनामध्ये दुःख येण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला मिळालेलं पहिलं बक्षीस आठवू शकता, तुमचं कोणीतरी छान केलेलं कौतुक आठवू शकता, म्हणजे कधीकधी तुम्हाला कोणी हसवलेलं आठवू शकता. अशा गोष्टी ताबडतोब वाईट गोष्टी आहेत ना, त्या विसरायला मदत करत असतात. म्हणून अशा प्रकारे नकारात्मक विचारांवर विजय मिळवता येतो. कधी कधी आपण संसारामध्ये सुद्धा पाहतो की हे नवरा बायकोची भांडणं एवढी जोरात होतात ना, तर घटस्फोटाची वेळ येते. त्यांना दोघांचं आयुष्य जगावंसं वाटत नाही. पण हे होतं का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, नात्यांमध्ये वाद होणं ही का आत्ताची गोष्ट नाही, ती पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण पूर्वी एक प्रकारचा धाक होता, आपली नाती जगासमोर येत नव्हती. पण आता या कलियुगाचा जर विचार केला ना, एक एक जण 4-4, 5-5 लग्न करतोय. म्हणजेच आपली संस्कृती ढासळतच आहे ना. इथे भक्तिमार्ग राहिला आहे का? पण जो भक्तिमार्ग करतो ना, त्याला सर्व ज्ञात आहे, त्याचं नातं कधीच तुटत नाही. आणि जर समोरचा व्यक्ती जर ते नातं जोडण्याच्या तयारीत नसेल, तर जो भक्तिमार्गामध्ये असेल ना, तो आपल्या मनावर कंट्रोल करतो आणि समर्थांनी सांगितलेल्या उपायांचा अवलंबसुद्धा करतो. म्हणजेच 2 व्यक्तींमध्ये कधी भांडण होत नसेल तर समजून घ्या की नातं मनानं नाही तर डोक्यानं जपलं जातं. समर्थांनी सांगितलेलं आहे, कुठे मन वापरावं, कुठे डोकं वापरावं हे ज्याला कळालं ना, तो संसारामध्ये सुखी झाला म्हणून समजा. म्हणून जीवनात एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला.
जर तुम्ही मागे मागे बोलत राहिलात ना, तर तुमच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि जे तुम्हाला खोटं वाटेल ते लगेच तुम्ही बोलून दाखवा. आणि कुठे गप्प राहायचं, कुठे शांत राहायचं, हे ज्या मनुष्याला कळालं ना, तो सर्वश्रेष्ठ मनुष्य झाला. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, की हे मनुष्या, तू दरवेळेला श्रवण करत जा. जेवढं तू श्रवण करशील ना, तेवढं तुला आत्मज्ञान होत जाईल, तेवढं तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. पण दरवेळेला आपण श्रवणाचा कंटाळा करतो. 2-2, 2.5 तास आपण बसायला कंटाळा करतो. आपण कारणं देतो की मला कामं आहेत. पण समर्थांच्या कृपेनं हे श्रवण तुम्हाला निदान अर्धा तास तरी ऐकायला मिळतं ना, हे श्रवण करायला मिळतं ना, त्यामध्ये तरी आनंद मानत जावा. ही समर्थ कृपा आहे ना. तुमचे एवढे नशीब चांगले आहेत की समर्थांनी बघा, एक वेळ अशी होती की हप्त्याला आपल्याला श्रवण करायला मिळायचं. पण आता रोज आपल्याला श्रवण करायला मिळतं, रोज काहीतरी ज्ञान ऐकायला मिळतं. म्हणून आयुष्यामध्ये किती संकट जरी असतील ना, तरी घाबरून जाऊ नका. नित्यनेमानं भगवंताचं नामस्मरण करा. हे नामस्मरण एक ना एक वेळ तुमचं समाधानाचं कारण बनेल. म्हणून नात्यांमध्ये भावनांना मर्यादा राहत नाही, कारण ती व्यक्ती नात्यांचा गुलाम होते. म्हणून जीवनामध्ये एकटं राहणं अवघड नाही, पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं हे खूप अवघड आहे. कारण ही सवय असते ना, ही नशेपेक्षा जास्त भयानक असते. म्हणून आपण ही नशा कोणाची करायची, ही सवय कोणाची करायची, ते अगोदर आपण लक्षात घ्या. आपण चुकतो कुठे बरं? आपला पती असो, आपली पत्नी असो, आपण एवढी सवय करून ठेवतो ना, कधीकधी आपल्या मित्राची, मैत्रिणीची सवय करून ठेवतो की त्याच्याशी आपलं बोलणं झालं नाही ना, तर आपल्याला वेड लागल्यासारखं आपण वागायला लागतो. मग प्रत्येकानं समजून घ्या की आपण फक्त सवय लावायची झाली ना, तर ती भगवंताची लावायला हवी, उपासना करायची लावायला हवी, श्रवण करायला लावायची हवी. पण आपण असं करतो का? कधीच करत नाही. कोणी धनाने श्रेष्ठ, कोणी पदाने श्रेष्ठ, कोणी वयाने श्रेष्ठ, पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत ना, त्यांनाच श्रेष्ठ समजावं. पण हे ज्ञान आहे कुठे? हे ज्ञान आहे उपासनेमध्ये, हे ज्ञान आहे श्रवणामध्ये. पण आपण मात्र या गोष्टीचा कंटाळाच करतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे की जेव्हा ही नाती टिकतील ना, तेव्हा या आपुलकीमध्ये माणुसकीचा ओळावा असेल. पण ही नाती आहेत ना, ती दिखाव्यापुरतं राहिलेली आहेत. नाती जपताना दिखावा नाही, तर आपुलकीचा ओळावा असावा लागतो. हा मनुष्य विसरलेलाच आहे ना. बघा, आपण पाहत असतो, जर आपण नुसतं जेवायला जरी बसलो ना, तर जेवणाचं स्टेटस ठेवून लोकांना दाखवत असतो. आपण पूर्ण दिवस काय करतो, या सर्व गोष्टी लोकांनी पाहाव्या हे आपल्याला वाटत असतं. मग आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का? आपल्या पतीबद्दल, आपल्या पत्नीबद्दल काही सिक्रेट गोष्टी असतील की ज्या आपण दुसऱ्यांना सांगायला लागतो, मग आपलं नातं टिकेल का? म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या मुलांच्या गोष्टी असतील, आपल्या पतीच्या गोष्टी असतील, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत बसू नका. जेवढं तुम्ही इतरांना तुमचं दुःख सांगाल ना, तेवढं तुम्ही दुःखामध्ये बुडाले जाल. आणि हा लोक आहेत ना, हा दुर्जन आहे. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, तो तुम्हाला दुःखातच अडकवेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात किती दुःख जरी आलं ना, आपलं दुःख अशाच व्यक्तीला सांगा की जी व्यक्ती आपल्या त्या दुःखातून सुखामध्ये आणेल. पण असा व्यक्ती कोणी या विश्वामध्ये आहे का बरं? कोणीच नाही. माझा भगवंत एकच आहे. तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला ना, श्रद्धा ठेवली, तर तुम्हाला तो कधीच पाण्यामध्ये बुडू देणार नाही. 100% सक्सेस होऊ. पण आपण मात्र जो 100% सोनं आहे ना, 100% नाणं आहे, त्याला आपण विसरून जातो.
आणि मग आपण दुर्जनावर विश्वास ठेवतो, शत्रूवर विश्वास ठेवतो, आणि मग त्याचा खरा चेहरा जेव्हा समोर येतो ना, तेव्हा आपल्या पदरी काय पडतं बरं? दुःखच पडतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही विश्वास जर ठेवायचा असेल ना, तर माझ्या भगवंतावर ठेवा. जर भगवंतावर विश्वास ठेवला ना, तर तुम्ही कधीच हारणार नाही. म्हणजेच भगवंतावर तुम्ही विश्वास ठेवला, श्रद्धेने सेवा केली, तर तुमच्यामध्ये अहंकारसुद्धा येणार नाही. आणि जर माणसावर विश्वास ठेवला तर तुमच्यामध्ये अहंकार निर्माण होईल. आणि अहंकार आहे ना, हा सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आणि जेव्हा ही वात पेटते ना, तर असंख्य झाडं होरपळून जातात, कित्येक मोठी जंगलं होरपळून जातात. म्हणून या अहंकाराला साधं समजू नका. हा अहंकार पूर्ण जगाची वाट लावून टाकतो. जगाची तर वाटच लावतो, पण स्वतःची सुद्धा वाट लागते. म्हणूनच सुंदर माणूस आहे ना, चांगल्या विचारांचा असतो असं काही नाही, पण चांगल्या विचारांचा माणूस मात्र नेहमीच सुंदर असतो. म्हणजेच काय? म्हणजे आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत ना, हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असतं. एक म्हणजे परमात्मा आणि आपला अंतरात्मा. पण आपण मात्र स्वतःला एवढे मोठे समजतो ना, की मी जे करतो ना ते कुणालाच माहीत नाही. सतत हसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कधीच जाऊ नका. त्यांना फक्त एक मिठी मारा आणि बघा त्यांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येईल. पण आपण दुसऱ्यांचा संसार पाहतो की त्याच्यामध्ये किती आनंद आहे, पण वरवरच्या गोष्टींमध्ये कधी अडकू नका. जेव्हा आपण दुसऱ्यांचं सुख पाहून स्वतःला कोसायला लागतो ना, की त्याच्या जीवनामध्ये किती सुख आहे, तसं सुख माझ्या जीवनामध्ये असतं ना, तर मी सुद्धा खूप खुश असतो. लगेच आपण परमेश्वराला दोष देतो, पण त्याच्या सुखाकडे तू जाऊ नकोस. त्याच्या आतमध्ये लपलेलं दुःख आहे ना, तो दुसऱ्याला दाखवत नाही, पण तू दुसऱ्याला दाखवत सुटतो. तुझ्याकडे 2 पैसे जरी येत असतील ना, त्या 2 पैशाचं समाधान आहे त्या 1,00,000 रुपयामध्ये नाही. पण हा मनुष्य मात्र हे सर्व काही विसरून जातो. म्हणून जीवनातील पराभव आहे ना, हा एक धडा आहे. तो स्वतःला सुधारण्याची संधी देतो, पण मनुष्य मात्र मेहनत करणं तेव्हा सोडून देतो. अर्ध आयुष्य त्याला खूप त्रास द्यायला सुरुवात करतं. म्हणून जरी तुमचा पराभव झाला असला ना, तरी तुम्ही धीर सोडू नका. कारण परमेश्वर आहे ना, जेव्हा तुम्हाला दुःख निर्माण होतं ना, तेव्हा तुमच्या अजून जवळ आलेला असतो. पण योग्य वेळ आणि योग्य स्थिती पाहून जर आपण ती परिस्थिती हाताळली ना, तर तुमचा विजय निश्चित आहे. कधी कधी हा मनुष्य आहे ना, तो एवढा दुःखी होऊन जातो. कारण का होतो बरं? कारण तो दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कोणाचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही. कारण का? कारण कांदा आहे ना, बघा किती जरी प्रेमाने कापला तरी तो डोळ्यात पाणीच आणतो ना. कधी तुम्ही पाहिलं आहे का की कांदा एकदम प्रेमाने कापला तर आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही? असं कधीच होणार नाही, कारण त्याचा तो गुणधर्म आहे. म्हणून हा गुणधर्म असलेला मनुष्य आहे ना, आपण कितीही सुधरवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची खोड कधी जाते का? कधीच जात नाही. आणि अशा विश्वासघाती माणसाला त्याच्या जवळसुद्धा तुम्ही लागू नका, त्याच्या जवळसुद्धा तुम्ही राहू नका. कारण झाले ते विसरून जा. आता नवीन आयुष्याला सुरुवात करा. कारण आपण तेच करत राहिलो ना, तर आपल्या पदरी अपयशच येणार आहे, आपला प्रेमभंग होणार आहे. म्हणून वेळेला महत्त्व द्या. पण जिथे तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही ना, तिथे अजिबात वेळ देऊ नका. मनुष्याचं अधोगतीचं कारणसुद्धा आहे. जिथे मनुष्याला बघा, जिथे मान असतो ना, तिथे मनुष्य कधीच जात नाही. पण जिथे त्याला विचारत सुद्धा कोणी नाही, तिथे मनुष्य आदर जात असतो.
पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला जर तुम्ही देवकार्याचं कोणतं कार्य असेल, कुठे भगवंताचं कार्य असेल ना, तर आमंत्रणाची वाट पाहू नका, तुम्ही स्वतः तिथे जा. म्हणून आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना, त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी ही नुसती सकाळ नसते, ती एक संधीच बनून आलेली असते ना. म्हणून आयुष्य छान जगण्यासाठी, झालेल्या चुका सुधारण्यासाठी, चुकीची माणसं आयुष्यातून गाळण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी आणि नको असलेलं जुनं सर्व निघून जाण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचं नवीन काहीतरी शिकण्यासाठी आपल्याला शुभ्र सकाळ सांगत असते. पण आपण मात्र सकाळ झाल्यावर आपण ज्या चुका करतो त्या चुका निरंतर चालू ठेवतो. म्हणून एक गोष्ट करा, दर वेळेला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, उपासना चालू करा. तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. तुमचा निश्चित विजय होईल आणि तो नक्कीच होणार. जय जय रघुवीर समर्थ.